students, welcome once again. Again we are going to start a new topic from the 11th syllabus, that is optics. It is related to the light. आपण मागचा टॉपिक साऊंड रिलेटेड बघितला. साऊंड ही सुद्धा एक प्रकारची जशी वेव आहे तशी लाईट सुद्धा एक प्रकारची वेव आहे आणि लाईटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि ज्या काही कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या जातात त्याला ऑप्टिक्स असं म्हणतात. सिंपल ऑप्टिकल डिव्हाइसेस किंवा लाईटचं नेचर या सगळ्याचा ओव्हरऑल स्टडी एका पर्टिक्युलर टॉपिकमध्ये केला जातो, तो म्हणजे ऑप्टिक्स. ओके, सो ऑप्टिक्समध्ये काय आहे, ऑप्टिक्समध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता ऑप्टिक्स बराचसा आहे, म्हणजे ऑप्टिकमध्ये सुरुवातीला अगदी लाईटच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीजपासून ते लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं, रिफ्रॅक्शन कसं होतं, मग लाईटमध्ये रिफ्लेक्शन झाल्यानंतर लॉज काय डिफाईन केले जातात, त्याच्यानंतर प्रिझम काय असतो, प्रिझम फॉर्म्युला काय असतो, लेन्सचे टाईप आहेत, मग त्याच्यामध्ये मिरर्स आहेत, लेन्समध्ये पुन्हा कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स, मिररमध्ये सुद्धा प्लेन कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिरर्स, हा सगळा स्टडी त्याच्यामध्ये आहे. डबल कॉन्केव्ह, प्लॅनो कॉन्व्हेक्स, हा सगळा लेन्सेसचा आणि मिररचा स्टडी त्याच्यामध्ये आहे. आणि याचा वापर करून मग टेलेस्कोप कसा तयार केला जातो, मायक्रोस्कोप कसा तयार केला जातो आणि त्याचा उपयोग मग कशासाठी केला जातो, हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघावं लागेल. तर टॉपिकची रेंज थोडीशी जास्त आहे, बट जेवढे हायलाइटेड आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे मी आजच्या लेक्चरला डिस्कस करीन आणि त्याच्यावरती आपण काही न्यूमरिकल्स मग पुढच्या लेक्चरला बघूया. म्हणजे ओव्हरऑल थोडीशी तुम्हाला रिव्हिजन 11च्या टॉपिकची डेफिनेटली होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला 12थमध्ये सुद्धा वेव ऑप्टिक्स नावाचा टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा लाईटचा स्टडी आहे, नवीन एक इंटरफरन्स पोलरायझेशन कन्सेप्ट आहे, डिफ्रॅक्शन कन्सेप्ट आहे, या लाईटशीच रिलेटेड. त्यामुळे हा ओव्हरऑल फिजिक्समध्ये लाईटचा जर विचार केला तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा, जसं साऊंड आणि मोशन म्हणलं आपण, सेम तसं लाईटसुद्धा हा एक खूप फिजिक्समधला महत्त्वाचा पार्ट शिकण्यासारखा आहे. सो वी विल स्टडी वन बाय वन. ओके, सो अगेन लाईट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. फक्त ही कशी आहे की आपल्याला एखादा ऑब्जेक्ट विजिबल होतो ना ड्यू टू द लाईट असेल किंवा आपण जर एखादा ऑब्जेक्ट बघितलं तर तो आपल्याला दिसतोय, याचा अर्थ काय, ड्यू टू द लाईट वेव्ह. ओके, सो इट इज वन ऑफ द एनर्जी. ही जो एक एनर्जी आहे आणि ही जी आपल्याला मिळणार आहे ती एका वेव्हच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. जशी आपल्याला साऊंड वेव्ह मिळाली होती, साऊंड एनर्जी जशी वेव्हच्या फॉर्ममध्ये मिळालेली होती, तशी आपल्याला लाईट एनर्जीसुद्धा एका वेव्हच्या फॉर्ममध्ये मिळते. एक जनरल पॉईंट्स मी सांगतो फक्त, त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी घेतली जाते. आता हा फॉर्म्युला कुठून आला, तर त्यासाठी लाईटला ट्रान्सवर्स नेचर आहे असं म्हटलं जातं. मग ट्रान्सवर्स नेचर म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो लाईट इज वन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस या दोन्हीचाही उल्लेख घेतला जातो किंवा दोन्हीचंही मल्टिप्लिकेशन करून त्याचं 1/√ε0 × μ0 करून ही व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. ओके, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे असं म्हटलं जातं. सो इट इज अप्रॉक्सिमेट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि हीच कॅल्क्युलेशनसाठी बऱ्याच ठिकाणी आपण घेतो. नेक्स्ट, ॲव्हरेज लाईटची जी काही व्हिजिबल लाईटची जी काही व्हेलॉसिटी आहे ते अप्रॉक्सिमेट एवढी कन्सिडर केली जाते. व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट द वेवलेंथ. आता हा सगळा पार्ट कुठे येतोय, स्पेक्ट्रमवरती. मी स्पेक्ट्रमचा उल्लेख लास्ट लेक्चरला केलेला होता. सो स्पेक्ट्रमवरती जर आपण विचार केला तर ही अप्रॉक्सिमेट रेंज आहे ज्याच्यामध्ये विजिबल लाईट आहे. ओके, ती आपल्याला दिसते असं आपण म्हणतो, लाईक विजिबल लाईट. ओके, आपण ती ॲनालाइज करू शकतो किंवा बघू शकतो, तर त्याची एक अप्रॉक्सिमेट ही रेंज आहे त्या लाईटची. ओके, त्याच्यानंतर लाईट जी आपल्याला मिळणार आहे ती रेच्या स्वरूपात मिळणार आहे ॲज वेल ॲज बीमच्या स्वरूपात मिळणार आहे. व्हॉट इज मीन बाय रे, सिम्पल, दिस इज द रे, सिम्पल वन पाथ ऑफ द लाईट, वी कॅन से दॅट. So one path of the light is nothing but the ray. As well as we can say that if light is bundle of rays, then it is get converted into beam of light. So this is nothing but the beam of light. Okay, light अशी beam मध्ये सुद्धा मिळू शकते. लाईटचं आपल्याला असं कॉन्व्हर्जन पण होऊ शकतं, लाईक लाईट कॅन बी कॉन्व्हर्ज ॲट पर्टिक्युलर प्लेस. ओके, सो लाईटचं काय होऊ शकतं, कॉन्व्हर्जन पण होऊ शकतं. जसं कॉन्व्हर्जन होतं तसं लाईटचं डायव्हर्जन पण होऊ शकतं. बघा, जसं लाईटचं कॉन्व्हर्जन होतं तसं लाईटचं लाईक दिस, म्हणजे डायव्हर्ट झाली ना. सो थोडक्यात लाईटचं काय होऊ शकतं, डायव्हर्जन होऊ शकतं. आणि ज्या ह्या बीम ऑफ लाईट म्हणलेल्या आहेत ह्यांना आपण पॅरलल बीम ऑफ लाईट सुद्धा म्हणू शकतो.
म्हणजे अगदी लाईटचा स्टडी एका पर्टिक्युलर रे पासून ते पर्टिक्युलर बीम पर्यंत सुद्धा केला जातो. सो लाईटचं हे नेचर अशा पद्धतीनं रिप्रेझेंट सुद्धा केलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन होतं, रिफ्रॅक्शन होतं, डेव्हिएशन होतं. ह्या सगळ्या लाईटच्या कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज आणि प्रोसेस आहेत लाईटमधल्या. यातल्या बऱ्याचशा बेसिक आहेत, काही थोड्या इन डिटेल आहेत. इन डिटेल ज्या आहेत त्या 12th आहेत बघा, पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. तसं आपल्याला इथं 11साठी बेसिक आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन कसं होतं हे बघूया. ओके, आता सिंपल मी काय करतो, एक जस्ट मीडिया कन्सिडर करतो XY. ह्याला आपण रिफ्लेक्टिंग सरफेस पण म्हणू शकतो आणि रिफ्रॅक्टिंग सरफेस पण म्हणू शकतो. हा जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर येणारी लाईट समजा इथं इन्सिडेंट झाली लाईक या पॉईंटला, तर हा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडेंट. आता हे थोडंसं रिवाइज होत असेल सगळ्यांना. सो दिस इज द अँगल ऑफ इन्सिडेंट. सेम याच अँगलनी जर तो रे पाठीमागं गेला तर या वेव्हचं काय झालं, रिफ्लेक्शन झालं बघा, रिफ्लेक्शन. सो दिस इज द रिफ्लेक्टेड वेव्ह अँड दिस इज द इन्सिडंट वेव्ह. एवढं तरी समजतंय. सो लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये आय आणि आरची व्हॅल्यू कशी सांगितली जाते, सेम सांगितली जाते, बरोबर. कारण हे रेग्युलर रिफ्लेक्शन आहे, रेग्युलर. असंच एक डिफ्यूज्ड असतं त्याला इररेग्युलर रिफ्लेक्शन सुद्धा म्हटलं जातं बघा. तर इररेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये मात्र हा लॉ सॅटिस्फाय होत नाही, लॉज ऑफ रिफ्लेक्शन सॅटिस्फाय होत नाही. कारण इररेग्युलरमध्ये काय असतं, असा शेप असतो लाईक, आणि या शेपवरती जर एखादी लाईट इन्सिडंट झाली तर इथला आय आणि इथला आर सेम नसतात. इमॅजिन होतंय का बघा. So this is not regular surface or this is not regular plane media, plane reflecting surface. That's why the incident and reflected rays, so the angle between the eye or angle between incident and reflection or angle of incident is not equal to angle of reflection, simple. But if the media is plane reflecting media, then we can say that angle of incident is equal to angle of reflection. हा law reflection मध्ये सांगितला जातो. समजा हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, रिफ्रॅक्टिंग सरफेस. सो लेट अस कन्सिडर, याला अजून एक सांगतो तुम्हाला. हा ओरिजिनल पाथ आहे, तो तर आपण कंटिन्युअस असा ड्रॉ करून ठेवूया. दिस इज व्हॉट ओरिजिनल पाथ. ही कंटिन्युअस लाईन अशी आली असं इमॅजिन करा. लाईट इथं आली या पॉईंटला आणि ती लाईट काय झाली, रिफ्लेक्ट झाली. लाईटने इथे एक अँगल तयार केला, याला कसला अँगल म्हटलं जातं, ग्लान्सिंग अँगल पण म्हणतात ना याला, ग्लान्सिंग अँगल, IG म्हटलं जातं बघा, ग्लान्सिंग अँगल. सो लाईटनं हॉरिझॉन्टल सरफेस बरोबर तयार केलेला अँगल म्हणजे कुठला, ग्लान्सिंग अँगल आहे. चला, लाईट रिफ्लेक्ट झाली असं आपण म्हटलं, बट ओरिजिनल पाथ हा आहे, याच्यापासून ही लाईट डेव्हिएट झाली बघा. सो अँगल ऑफ डेव्हिएशन मिळाला रिफ्लेक्शनसाठी, नॉट फॉर रिफ्रॅक्शन. हा रिफ्लेक्शनसाठी आपल्याला अँगल ऑफ डेव्हिएशन मिळाला. काय मिळाला, लाईट आली आयनी आणि आरनी पाठीमागं गेली, बट ओरिजिनल पाथला किती डेव्हिएट झाली, तर एवढी डेव्हिएट झाली, बरोबर. म्हणजे हा ओव्हरऑल अँगल किती आहे मला सांगा, इट इज 180 डिग्री, बरोबर. मला सांगा, जर 180 डिग्री अँगल असेल तर आपण हा अँगल असा डिफाईन केला तर चालेल का बघा. 180 इज इक्वल टू कोण कोण आहे, इथं डेल्टा आहे, म्हणजे आय प्लस आर प्लस डेल्टा, चालेल का असं सांगितलं तर, यस. आणि आय आणि आर कसे सेम आहे म्हणू शकतो आपण. सो 180 इज इक्वल टू 2I प्लस डेल्टा, किंवा 180 इज इक्वल टू 2R प्लस डेल्टा असं पण म्हणू शकतो ना आपण. मी रिफ्लेक्शनच सांगतो अजून. सो अगेन वी कॅन से दॅट डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2I असंही आपण म्हणू शकतो. दिस इज द अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर द रिफ्लेक्टेड वेव्ह. ओके, आता वेव्ह रिफ्लेक्ट झाली. आता वेव्ह रिफ्रॅक्ट कशी होते बघूया आपण. समजा इथं वेव्ह इन्सिडेंट झाली, हा अँगल ऑफ इन्सिडेंट असेल, ही आपली कंटिन्यू वेव्ह पुढं करूया आपण, ओरिजिनल पाथ, मेन पाथ त्या वेव्हचा. बट वेव्ह जर रिफ्रॅक्ट झाली तर ही अशी दिसेल आपल्याला, लाईक दिस. सो दिस इज द आर. सो आर आणि आय आता याच्यामध्ये सेम नसतात. तर आता काय झालं, हा डेव्हिएशन झाला बघा अँगल. ओके, मग आता यामध्ये कन्सेप्ट काय आहे, यामध्ये स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ आठवतोय. स्नेल्स लॉ काय आहे, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा एक याच्यामधला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बघा. दिस इज नथिंग बट द स्नेल्स लॉ. साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम. हे मीडियम सेकंड आहे, हे मीडियम फर्स्ट आहे, बरोबर. मग पुन्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन पुन्हा इम्पॉर्टंट आहे ती. मग रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पुन्हा ते येतं. मग आता रिलेटिव्ह काय, ॲब्सोल्यूट काय, हे सुद्धा आपण बघूया. थोडंसं मी या साईडला लिहितो आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा. हे इथपर्यंत समजलं का बघा मी काय सांगितलं.
सो लाईटमध्ये काय काय होतं किंवा लाईटचे काही फॉर्म्युले कसे तयार होत आहेत. थोडंसं फास्ट होत असेल बट मी ट्राय करतोय कवर करायचं, आणि हे ऑलरेडी सगळं झालेलं असेल, तुम्हाला कुठं जर ऐकलं असेल, हे फक्त रिवाईज करून घ्यायचं आहे. ओके, सो आता बघा तो जो म्यू आहे ना तो ॲक्च्युली असा पण लिहिला जातो. सो साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू म्यू टू 1. ओके, सो हे रीड करताना कसं करायचं बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. खूप इम्पॉर्टंट आहे. 2 आणि इकडे 1 लिहायचा. हाच फॉर्म्युला असाही लिहिला जातो, साइन आय अपॉन साइन आर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. बघा विथ रिस्पेक्ट टू टर्म खाली असते ना, सो ही टर्म खाली आली. आता याच्यामध्ये मला सांगा, जर परफेक्ट पहिलं मीडियम जे आहे ते जर एअर असेल किंवा रेअर असेल, आणि दुसरं मीडियम जर परफेक्ट डेन्सर असेल, तर जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचं. काय म्हटलं मी, जर पहिलं मीडियम एअर असेल, दुसरं मीडियम डेन्सर असेल, तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचं. आणि समजा पहिलं मीडियम कुठलंही असेल ॲज वेल ॲज दुसरं मीडियम कुठलंही असेल, एनी म्हणूया आपण, तर याला रिलेटिव्ह म्हणायचं. म्हणजे एक पर्टिक्युलर मीडियम आपण याच्यामध्ये डिफाईन करू शकतो, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बट ॲब्सोल्युटली जर पहिलं मीडियम एअरचं असेल, रेअर असेल, आणि दुसरं मीडियम जर डेन्सर असेल, तर ॲब्सोल्युटली त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हटलं जातं, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हटलं जातं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा डिफाईन केला जातो ते मी सांगतो तुम्हाला. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू पहिल्या मीडियममधली व्हिलॉसिटी अपॉन दुसऱ्या मीडियममधली व्हिलॉसिटी. हे स्टँडर्ड लक्षात ठेवा. रेशो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये, म्हणजे सो पहिल्या मीडियममधली व्हिलॉसिटी आणि दुसऱ्या मीडियममधली व्हिलॉसिटी. आता जनरली पहिलं मीडियम जर रेअर असेल तर व्हिलॉसिटी V1 म्हटलं, आणि दुसरं मीडियम जर डेन्सर असेल तर V2 म्हटलेलं आहे. तर साहजिकच V1 ह्या V2 पेक्षा कसा असेल, ग्रेटर असेल. सो रेअरमधली व्हिलॉसिटी ही जास्त असते, लक्षात राहते. एअरमधून जर लाईट गेली तर त्याची व्हिलॉसिटी जास्त, डेन्सरमध्ये ती लाईट गेली तर त्याची व्हिलॉसिटी कमी होणार आहे. सो आपण म्हणूया V1 ग्रेटर दॅन V2 म्हणूया. ओके, मग मला सांगा हाच फॉर्म्युला मी असा लिहू का. सो इट इज अगेन μ2 अपॉन μ1. चालेल का हे असं लिहिलं तरी सुद्धा. सो आता मला सांगा, हे जर असं असेल तर V1च्या समोर μ2 आहे आणि V2च्या समोर μ1 आहे. याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि व्हिलॉसिटीमध्ये रिलेशन कसं झालं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन झालं. इथपर्यंत समजतंय. नेक्स्ट हाच फॉर्म्युला मी असा लिहू का, V इज इक्वल टू n लॅम्बडा. सो n लॅम्बडा 1 अपॉन n लॅम्बडा 2. n मी सेम ठेवला ना, दोन्हीसाठी फ्रिक्वेन्सी सेम. सो मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू काय मिळाला बघा, पुन्हा असा मिळाला, μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. कारण व्हिलॉसिटी आणि लॅम्बडा एकमेकांना कसे असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. सो हे सुद्धा लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2च मिळेल ना, लक्षात येते. सो ही मेन डेफिनेशन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची, ही लक्षात राहायलाच पाहिजे. कशा पद्धतीने मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाईन केलेला आहे बघा. सो इट इज अ रेशो. मग मला सांगा V1 ग्रेटर दॅन V2 असेल तर ऑब्व्हियसली वरची व्हॅल्यू मोठी आहे, खालची व्हॅल्यू लहान आहे, म्हणजे येणारा आन्सर हे 1 पेक्षा काय असू शकतं, जास्त असू शकतं. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डेन्सर मीडियमचा जास्त असतो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. बघा याच्या अपोजिट झालं का हे, लक्षात येते. ॲज वेल ॲज आपण लॅम्बडासाठी सुद्धा असं म्हणू शकतो, लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 ह्यामध्ये जरी कम्पेअर केलं तरी लॅम्बडा 1 हा ग्रेटर असणार, कारण पहिलं मीडियम कुठलं आहे, रेअर आहे, दुसरं डेन्सर आहे. लक्षात आलं. मीडियम बदलली तर पुन्हा हे सगळं रिव्हर्स होणार आहे. नेक्स्ट हाच फॉर्म्युला असाही लिहिला तर चालेल का बघा, μ2 1 हे मी कसं लिहिलं होतं, μ2 अपॉन μ1 लिहिलं होतं. समजतं इथपर्यंत हे. ओके, हां आता हेच मी अजून असं लिहितो बघा, चालेल का बघा. सो μ21 इज इक्वल टू 1 अपॉन μ12. चालेल का बघा हे असं लिहिलं तर, लक्षात येते. काय लिहिलं बघा मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. लक्षात येते. हे जर आपण थोडंसं लिहायचं झालं तर बघा कसं होणार आहे. इथं लिहितो मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड. हा वरती जाईल ना, म्हणजे μ2 अपॉन μ1. बघा हे आणि हे बरोबर आलं का, म्हणून हे असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं लक्षात येतं मी काय काय बोर्डवरती लिहिलेलं आहे, कुठं कुठं कुठली टर्म डिफाईन केली, समजलं का बघा. तर हा थोडासा जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे. जेवढं
समजतंय तेवढं डेफिनेटली तुम्हाला रिवाईज होईल. जर आत्ता समजत असेल, काहीतरी आठवत असेल. बराच मोठा टॉपिक आहे तसा. लेन्सचा एक भरपूर स्टडी आहे, मिररचा भरपूर स्टडी आहे, प्रिझमचा पुन्हा स्टडी आहे. स्टेप बाय स्टेप मी ट्राय करतो जेवढं हायलाइटेड आहे तेवढं तुम्हाला द्यायचं. फार इन डिटेल मला जाता येणार नाही, फक्त फॉर्म्युला आणि त्याच्याबद्दल थोडीशी कॅरेक्टरिस्टिक सांगून आपल्याला पुढे जायला लागेल. सो हा एवढा सगळा पार्ट पहिल्यांदा समजला का बघा. हा थोडासा पहिला पार्ट आहे असं आपण म्हणूया, जो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि बेसिक वेव्हचं जे नेचर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, चला आता पुढचा पार्ट बघूया आपण. ओके, एक रिफ्लेक्शनची कन्सेप्ट सांगतो. मिररमधली आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणतो हेडिंग बघा, रिफ्लेक्शन म्हणजे हा रिफ्लेक्शनचाच पार्ट आहे. अजून एक रिफ्लेक्शनमध्ये आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण बघायचं आहे. बघा हे सोपं आहे. हे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन मिरर असे फाइंड आउट केले जातात. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन मिरर कसं केलं जातं बघा. समजा हा एक मिरर आहे, लाईक हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे, थिटा म्हणून याला. ठीक आहे, सो दिस इज जस्ट मिरर. सेम मी अजून एक मिरर इथं कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर वन अनदर मिरर. अगेन दिस इज द थिटा. सो दिस इज बायसेक्टर ऑफ दिस मिरर. हा बायसेक्टर ना, दोन पार्ट वेगळे करणारा भाग आहे. जर एखादा ऑब्जेक्ट इथं असेल बरोबर बायसेक्टरवरती, तर आपल्याला अशा दोन इमेजेस बघायला मिळतील, एक इकडं आणि एक इकडं. ठीक आहे, जर ऑब्जेक्ट इकडं असेल ऑफ द बायसेक्टर, तर जनरली 3 इमेजेस बघायला मिळतात. बघा याचा अर्थ कळतोय का थोडासा. काय म्हटलं मी, जर इमेज सेंटरला असेल तर आपल्याला बरोबर एक इकडं आणि एक इकडं असे 2 इमेजेस बघायला मिळतील, ह्याचं रिफ्लेक्शन झालं. बट ऑफ द बायसेक्टर असेल, ह्याला ऑफ द बायसेक्टर म्हणूया, ऑफ द बायसेक्टर. ओके, अँड हा जो आहे ॲट बायसेक्टर असेल बघा, किंवा ऑन बायसेक्टर म्हणलं तरी चालेल समजण्यासाठी. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला. स्मॉल एन इज इक्वल टू 360 अपॉन थिटा. हा एक फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इमेजेसचा. आणि या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन होतं, जर ॲट बायसेक्टर असेल तर n-1 घेतला जातो, म्हणजे हा ॲक्च्युअल नंबर ऑफ ऑब्जेक्ट. ओके, आणि हा या केसमध्ये n इज इक्वल टू n आहे तसा घेतला जातो. अगेन दिस इज नंबर ऑफ ऑब्जेक्ट इन मिरर. नंबर ऑफ ऑब्जेक्ट इन मिरर म्हणजे ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा इमेज म्हटलं तरी चालेल. आपल्याला किती इमेजेस दिसणार त्याच्यामध्ये. तर आता बघा थोडंसं एक्झाम्पल मी सांगतो, हे काय कळतंय का बघा. थोडंसं डायरेक्ट वाटेल बऱ्याच जणांना, बट मी सांगतो, हे पाठ तरी करू शकता तुम्ही. बघा समजा हा अँगल 120 आहे, इथं सुद्धा अँगल 120 आहे सपोज. तर आपल्याला एनची व्हॅल्यू किती मिळेल, दोन्ही केसमध्ये 3 मिळेल. बघा जेवढा अँगल तेवढी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. 360 आपण तो अँगल. सो लेट अस कन्सिडर 120 अँगल आहे. सो आपल्याला स्मॉल एनची व्हॅल्यू किती मिळेल, 3 मिळेल. जर ऑब्जेक्ट बरोबर आपण बायसेक्टरवरती ठेवला तर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती मिळायला पाहिजेत, त्या n मधून 1 मायनस करायचं, म्हणजे n मधून 3 मधून 1 मायनस होईल. सो इथं 2 व्हॅल्यू येईल बघा. ओके, सो एनची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, इथं 2 मिळेल, म्हणजे 1 2 असं. इथं एनची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, या केसमध्ये n इज इक्वल टू स्मॉल एन जसं आहे तसं, म्हणजे किती मिळेल, 3 मिळेल. सो 1 2 3. सो दिस इज द रिफ्लेक्शन इन द मिरर. बघा जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं मी इथं दिलेलं आहे. समजलं का बघा. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्शन इन द मिरर. आता असंच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही एक खूप किंवा अजून एक रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थचा एक फॉर्म्युला सांगतो, याच्यावरती एक न्यूमेरिकल येऊ शकतो. सो स्मॉल एन इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ. रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थ यालाच आर अपॉन डी म्हटलं जातं. सो कुठली कन्सेप्ट आहे ही, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल सांगतो एखादं. आपण जेव्हा एखाद्या पॉन्ड लाईक छोटासा तलाव असेल, एखादं छोटासा डबकं म्हणूया आपण, त्या डबक्यामध्ये जेव्हा बघतो पाणी दिसते आपल्याला, स्वच्छ पाणी दिसते असं म्हणूया आपण, तर त्या पॉन्डचा जो काही बेस आहे, त्या डबक्याचा जो काही तळ आहे, तळ सगळ्यात खालचा पार्ट म्हणूया आपण, तो थोडासा आपल्याला वरती आलेला दिसतो. ओके, सो ती गोष्ट लक्षात ठेवा. सो ते म्हणजे
रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थचं एक्झाम्पल. एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, सिम्पल. सो रिअल डेप्थ काय लिहायची, कॅपिटल आर, आणि ॲपरंट डेप्थ लिहायची डी. ओके, रिअल डेप्थ म्हणजे काय, ॲक्च्युअल किती लेंथ आहे ती, आणि डी जो आहे तो म्हणजे काय, ॲपरंट डेप्थ किती आहे, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो त्याचं एक रिलेशन आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. सो रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थचं ही एक कन्सेप्ट आहे. हे ॲक्च्युली येतं कसं आलं ते आहे 11च्या सिलेबसला आहे. एन इज इक्वल टू आर अपॉन डी किंवा एन इज इक्वल टू आर अपॉन ए म्हटलं तरी चालेल. ॲपरंट डेप्थ, ठीक आहे, फॉर्म्युला थोडासा इमॅजिन होऊ शकतोय का बघा. ओके, अजून एक कन्सेप्ट बघूया, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ही सुद्धा सोपी कन्सेप्ट आहे. डायग्रामवरून बऱ्याचशा गोष्टी ह्या समजू शकतात तुम्हाला. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याचं मी ॲप्लिकेशन सांगतो तुम्हाला आधी. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही जी कन्सेप्ट आहे ही जनरली ऑप्टिकल फायबर केबल्समध्ये वापरली जाते. ऑप्टिकल फायबर केबल्स माहीत आहेत, OFC म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामधून लाईट ट्रॅव्हल होत असते आणि ही लाईट इंटरनली ट्रॅव्हल होत असते. म्हणजे या प्रिन्सिपलवरचं ते ॲप्लिकेशन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ऑप्टिकल फायबर केबल. किंवा अगदी प्रिझममध्ये सुद्धा जर लाईट टाकली तर इंटरनली ती काय होऊ शकते, रिफ्लेक्ट होऊ शकते. दॅट इज ऑल्सो ॲप्लिकेशन ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो याच्यासाठी कंडिशन काय आहे, सुरुवात आपल्याला डेन्सर मीडियमपासून करायची आहे, आणि वरती कुठलं मीडियम आहे, रेअर आहे. याच्या आधी आपण सुरुवात कशी केली होती, रेअरमधून लाईट चाललेली आणि ती डेन्सरमध्ये पास झाली अशी आपण सुरुवात करायचो. किंवा पहिल्याच मी सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रेअरमधून लाईट आली आणि ती डेन्सरमध्ये निघून गेली. बट आता या केसमध्ये काय सांगायचं की डेन्सरमधून लाईट येणार आहे आणि रिअरमध्ये जाणार आहे. सो लेट अस कन्सिडर फर्स्ट पॉईंट हिअर. या ठिकाणी आपण एक लाईट इन्सिडेंट करूया. सो हा आपला पहिला इन्सिडेंट अँगल झाला, बरोबर. सो तेव्हा आपल्याला लाईट ही अशी रिफ्रॅक्ट झालेली मिळाली. सो याला R1 म्हणूया आपण. ओके, नेक्स्ट सेकंड लाईट मी इथं कन्सिडर करतो, I2. पुन्हा आपल्याला म्हणजे थोडासा मी अँगल वाढवला असं म्हणूया. सो पुन्हा थोडासा R2 पण काय झाला, वाढला. बघा R2 पण वाढत चालला, I2 पण वाढत चालला. साइन I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन R म्हणू शकतो की आपण, इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. आता तिसऱ्या केसमध्ये मात्र मी काय केलं, एक असा अँगल ऑफ इन्सिडंट इथं तयार केलेला आहे, दॅट इज I3 ॲट द टाइम द रिफ्रॅक्टिंग अँगल इज लाईक 90. सो इथं जो आपला R3 आहे ना, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, तो तिसऱ्या केसमध्ये तुम्हाला किती दिसतोय बघा, 90 दिसतोय. लक्षात आलं. नेक्स्ट मी अजून एक रे कन्सिडर करतो. मग आता काय होईल मला सांगा, आता मात्र तो रिफ्रॅक्टेड रे खाली येईल असा, लाईक म्हणजे R4 जर म्हटलं तर तो आपला ग्रेटर झाला कुणापेक्षा, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर झाला. बघा चारही केस बघा. सो पहिल्या दोन केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची कंडिशन तुम्हाला लक्षात येते. नेक्स्ट तिसऱ्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडंट जेव्हा आहे, दॅट इज I3 आहे बघा, I3 ही तिसरी केस, तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90 आहे. आणि चौथी केस बघा, अजून अँगल ऑफ इन्सिडंट वाढवला आपण तर आपल्याला रिफ्रॅक्शन अजून आतमध्ये गेलेला दिसला. याच्यावरून कन्क्लुजन काय, हे दोन काय फारसे आता महत्त्वाचे नाहीत. सुरुवातीपासून आपण बघितलं, दोन स्टडी करून घेतला, बट आता इम्पॉर्टंट नाही आहेत. आता महत्त्वाचे कोण कोण, हे दोघं जण. काहीतरी वेगळं दिसतंय बघा. सो काय वेगळं दिसते मी तुम्हाला सांगतो. मला सांगा I3, त्यालाच मी IC म्हणतो, IC फॉर क्रिटिकल अँगल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडंट जेव्हा IC असेल, I3 असेल, तेव्हा रिफ्रॅक्शन किती आहे, 90 आहे. ॲट द सेम टाइम R3 किती आहे, 90 आहे. सो जेव्हा रिफ्रॅक्शन अँगल 90 असतो तेव्हा असलेला इन्सिडंट म्हणजे क्रिटिकल. काय म्हटलं मी, वेन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बिकम 90 डिग्री, ॲट दॅट टाइम द इन्सिडंट अँगल इज देअर, दॅट अँगल इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. सो क्रिटिकल अँगल म्हणजे कोण, ज्या अँगलला रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू 90 असते. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 होतं बघा, बरोबर एजवरती जातो. आणि आता ह्याच्या पुढे काय झालं, हा I4 म्हणजे काय झाला बघा, I4 हा साहजिकच कोणापेक्षा मोठा झाला, IC पेक्षा मोठा झाला. सो कंडिशन कशी सांगायची, वेन इन्सिडंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. बघा हा I4 कुणापेक्षा मोठा आहे, IC पेक्षा. बघा लक्षात येते का, याच्यापेक्षा हा मोठा आहे ना, तेव्हा ती वेव आतमध्ये गेली. सो वेन इन्सिडंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, देअर इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. असं असेल तरच इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे ऑब्विसली.
रिफ्रॅक्शनपेक्षा जर म्हणजे रिफ्रॅक्टेड रेपेक्षा जर अजून रे आत जावीशी वाटत असेल तर ऑब्विसली इन्सिडेंट थोडासा वाढवला पाहिजे. मग कुणापेक्षा वाढवला पाहिजे तर क्रिटिकलपेक्षा वाढवला पाहिजे. सो वेन इन्सिडेंट अँगल बिकम्स मोर दॅन क्रिटिकल अँगल देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर. तेव्हा आणि तेव्हाच काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर होतं. नेक्स्ट याच्यामधला एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, साइन ऑफ आय सी इज इक्वल टू 1/n. साइन ऑफ आय सी इज इक्वल टू 1/n वेअर n इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअर मीडियम. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो खालचा मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम दॅट इज रेअर मीडियम. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा जवळपास मी 1, 2, 3 कन्सेप्ट सांगितले, समजल्या का बघा. नेक्स्ट चला, सो पुढची एक कन्सेप्ट बघूया, प्रिझम. आता खूप मोठी कन्सेप्ट आहे, खूप वेळ लागतो याला स्टडी करायला, खूप वेळ म्हणजे जास्त वेळ लागेल सगळंच डिटेलमध्ये सांगत बसायला. बट मी डेफिनेटली 5 ते 10 मिनिटांमध्ये ही प्रोसेस तुम्हाला सांगतो प्रिझमची. काही फॉर्म्युले ते मी डायरेक्ट लिहितो, बट प्रोसेस आहे ती डेफिनेटली तुम्हाला ॲटलिस्ट काहीतरी आहे आणि काहीतरी समजेल डेफिनेटली. ओके, सो प्रिझम हे एक ऑप्टिकल डिव्हाइस आहे, सिम्पल. तुम्ही प्रिझम ऐकला असेल किंवा प्रिझम बघितला असेल. सो प्रिझमला जनरली 5 प्लेन्स किंवा 5 फेसेस असतात, बरोबर. 5 बाजू असतात प्रिझमला. लाईक प्रिझम जर आपण म्हटलं की बघूया कसा दिसतोय प्रिझम, तर थोडासा प्रिझम आपल्याला असा दिसेल बघा. आपण इमॅजिन करू जस्ट. कॅन यू इमॅजिन, हे आतला पार्ट आहे, डॉटेड काढला येतो, हा बाहेरचा पार्ट आहे. सो दिस इज फर्स्ट फेस, दिस इज सेकंड फेस, इकडची थर्ड, याच्या पाठीमागची फोर्थ, आणि ही बेस प्रिझमचा आहे तो 5. सो अशा 5 फेसेसमध्ये प्रिझम कन्सिडर केला जातो. बट त्याची आपल्याला 2D मध्ये जी काही फ्रंट फेस आहे तीच आपल्याला स्टडी करायची असते. ओके, सो दिस इज द फ्रंट फेस और फ्रंट साइड ऑफ द प्रिझम. हा जो अँगल आहे तो प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल असं म्हटलं जातं किंवा त्याला प्रिझम अँगल असं म्हटलं जातं. जनरली याची व्हॅल्यू 60 असते. इक्विलॅटरल प्रिझमसाठी याची व्हॅल्यू किती असते, 60 असते. आता आपण काय करूया, प्रिझमला इथं एक लाईट इन्सिडेंट करूया इथं. सो आपला हा नॉर्मल झाला ना आता. सो हा काय झाला, अँगल ऑफ इन्सिडेंट झाला. ओके, ही लाईट आतमध्ये अशी रिफ्रॅक्ट होईल. सो हा झाला रिफ्रॅक्शन, आणि पुन्हा ही लाईट अशी बाहेर पडेल. सो हा झाला इमर्जंट. बघा, सो किती अँगल मिळाले आपल्याला, अँगल ऑफ इन्सिडेंट एक मिळाला, त्याच्या आधी अँगल ए मिळालेला आहेच आपल्याला. ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मिळाला ॲज युजल. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कुठे मिळाला बघा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथं कुठेतरी मिळाला, हा दिसतोय ना, दाखवला मी. आणि इमर्ज म्हणजे याला म्हटलं जातं अँगल ऑफ इमर्जंट म्हटलं जातं. इमर्ज झाला ना, म्हणजे बाहेर पडला असं आपण म्हणूया. सिम्पल. प्रिझममधलं डेव्हिएशन किंवा प्रिझममधलं रिफ्लेक्शन कळलं का बघा. आता डेव्हिएशन कुठं आहे बघूया. मला सांगा ओरिजिनल रे कुठं इथं आहे, तर ओरिजिनल पाथ कोण झाला, हा पाथ झाला ओरिजिनल पाथ. बट वेव बाहेर पडले इथं, सो हे झालं डेव्हिएशन. लक्षात येते का बघा, प्रिझममधलं डेव्हिएशन समजून घ्या. मगाशी मी तुम्हाला रिफ्लेक्शनमधलं डेव्हिएशन दाखवलं होतं, रिफ्रॅक्शनमधलं डेव्हिएशन दाखवलं होतं. प्रिझममधलं डेव्हिएशन काय असतं हे नीट समजून घ्या. ओरिजिनल पाथ कोण आहे, हा आहे, आणि इमर्जंट कुठं आहे, इकडं आहे. सो ओरिजिनल पाथपासून किती इमर्जंट बाहेर पडला आहे, डेव्हिएट झाला आहे, तो अँगल म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर द प्रिझम. आता हे सध्या आपण एका रेसाठी म्हटलेलं आहे ना. बरं तुम्हाला माहिती आहे का, प्रिझम हा रेनबो तयार करायचं काम करतो. विबगॉयर आपल्याला 7 कलर्स मिळू शकतात प्रिझममधून. ही आता मोनोक्रोमॅटिक लाईट आहे असं म्हटलं मी. एकच रे आले याचा अर्थ मोनोक्रोमॅटिक लाईट आहे की ज्याला सिंगल फ्रिक्वेन्सी किंवा सिंगल वेवलेंथ आहे. बट ही जर लाईट सन रेजपासून आली, सन इज द सोर्स ऑफ लाईट, पण सन रेजपासून येणारी लाईट व्हाईट असते, बट त्याच्या आतमध्ये कोण असतं, 7 कलर्स असतात. व्हायलेट, इंडिगो, विबगॉयर, बरोबर ना, अप टू द ऑरेंज, रेड शेड आणि ऑरेंज शेड. ओके, रेडची वेवलेंथ कमी, ऑरेंजची वेवलेंथ जास्त, रेडची फ्रिक्वेन्सी जास्त, रेडची वेवलेंथ जास्त म्हणतो ना आपण. ओके, सो रेडची वेवलेंथ जास्त, असे 7 कलर्स ह्या लाईटमध्ये आहेत.
बघा लक्षात येते का मी काय सांगितलं ते. मग 7 कलरचं रिफ्रॅक्शन होणार आहे, 7 कलरचं इमर्जंट होणार आहे. म्हणजे थोडक्यात जर मी इथं 1 दाखवलं तर इथं आतमध्ये 7 असतील आणि अशा आतमध्ये 7 बाहेर पडणारे 7 असतील, तर मला सांगा प्रत्येकाचा अँगल ऑफ डेविएशन वेगळा असेल. कारण तिथं 7 जण ते वेगळे कामं करतील ना, वॉयलेट, इंडिगो, प्रत्येकाचा अँगल ऑफ डेविएशन वेगळा असेल, प्रत्येकाचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वेगळा असेल. कारण प्रत्येकाची वेवलेंथ कशी आहे, वेगळी आहे. लक्षात येते, प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी आहे. म्हणून तर मी काय म्हटलं की रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे. रेड कलरची वेवलेंथ जास्त असेल तर ब्ल्यू कलरची वेवलेंथ कशी असेल, कमी असेल ना. मग रेड कलरची वेवलेंथ जास्त तर रेड कलरची फ्रिक्वेन्सी कमी, लक्षात ठेवा. आणि ब्लू कलरची फ्रिक्वेन्सी जास्त. सिंपल. ओके. सो हे थोडक्यात मोनोक्रोमॅटिकसाठी मी दाखवलेलं आहे. असंच हे आपण मल्टिपल कलर्स म्हणजे 7 कलरसाठी पॉलिक्रोमॅटिकसाठी सुद्धा हे बघू शकतो. समजलं इथपर्यंत. चला, आता जो स्टडी आहे तो जनरली मोनोक्रोमॅटिक लाईटचा स्टडी आहे. तर थोडंसं बघा, अजून एकदा मी ही डायग्राम दाखवतो अशी. तर जनरली हा इथं इन्सिडेंट म्हटलं जातं, त्याच्यानंतर हा इमर्जंट म्हटलं जातं, हा डेविएशन म्हटलं जातं, हा ए म्हटलं जातं. इथं R1 आहे, इथं R2 आहे. ओके. सो एक फॉर्म्युला मिळतो प्रिझममध्ये, I प्लस ए इज इक्वल टू किंवा I प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा असं म्हटलं जातं. बघा फॉर्म्युला, तर मी जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. I प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा असं म्हटलं जातं. हे प्रूव्ह होतं बरं का, ह्याच्यामधून हे सगळं सॉल्व्ह केलं की प्रूव्ह होतं. तुम्हाला हे लक्षात सुद्धा ठेवता येईल. व्हॉट इज I इन्सिडेंट, व्हॉट इज ए इमर्जंट, व्हॉट इज ए प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल आणि व्हॉट इज डेविएशन अँगल. सो दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट रिलेशन फॉर द प्रिझम. ओके. नेक्स्ट, यात मिनिमम डेविएशनची कंडिशन आहे. नेक्स्ट पॉइंट, मिनिमम डेविएशन. कसली कंडिशन आहे, मिनिमम डेविएशन. सो मिनिमम डेविएशनसाठी जनरली डेल्टा एम असं नोटेशन वापरलं जातं. ओके. सो फॉर मिनिमम डेविएशन वी गेट I इज इक्वल टू E. सो फॉर मिनिमम डेविएशन वी गेट I इज इक्वल टू E. मग मिनिमम डेविएशनची कंडिशन कशी तयार होते बघा. जर I इज इक्वल टू E असेल तर बघा हाच फॉर्म्युला आपण कसा तयार होईल मग, I प्लस I इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम. बरोबर आहे का, चालेल का असं लिहिलं तर. सो हेच मी असं लिहू, 2I इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम. सो व्हॉट इज I इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम अपॉन 2. अगदी समजण्यासारखं आहे, काय वेगळं नाही याच्यामध्ये. मिनिमम डेविएशनला अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जंट असतो. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, तर बघा ही डायग्राम बघा ॲक्युरेट. I आणि E सेम दाखवायचं, तेव्हा हा जो डेल्टा आहे ना तो थोडासा कमी मिळतो. सिंपल, मिनिमम डेविएशन. सो फॉर मिनिमम डेविएशन इन्सिडंट आणि इमर्जंटची व्हॅल्यू सेम राहते. म्हणजे असं ना की थोडक्यात ज्या अँगलनी गेला त्या अँगलनी बाहेर पडला, सिंपल मिनिमम डेविएशन मिळालं. म्हणून मी डेल्टाच्या ऐवजी डेल्टा एम म्हटलं. आता हा फॉर्म्युला आहे तो आधीचा फॉर्म्युला, मिनिमम डेविएशनच्या आधीचा. मग हा फॉर्म्युला मी मिनिमम डेविएशनमध्ये कन्वर्ट केला. लक्षात आलं. सो आपल्याला हा फॉर्म्युला अशा पद्धतीने मिळाला. अजून एक मी तुम्हाला कंडिशन सांगतो. हा जो ए आहे ना, ए, हा ए म्हणजे कोण असतो बघा, तर R1 आणि R2ची ॲडिशन असते. आता R1 R2 म्हणजे कोण, जो इन्सिडंटच्या म्हणजे प्रिझमच्या या एजला रिफ्रॅक्ट झालेला अँगल आणि प्रिझमच्या या एजला रिफ्रॅक्ट झालेला अँगल, तयार झालेला अँगल असं म्हणूया आपण. सो R1 आणि R2 असे दोन रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहेत, ते दोघंजण सेम असतात. म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 2R मिळेल बघा. सो R किती मिळेल, A/2 मिळाला. बघा कळतंय का काय, मी तर आयची व्हॅल्यू काढली, इथं आरची व्हॅल्यू काढली. सो I आणि R झाला. R किती मिळाला आपल्याला, A/2 मिळाला. I किती मिळाला, A प्लस डेल्टा एम अपॉन 2 मिळाला. येस करेक्ट. मी का काढला I आणि R समजतंय, सांगू शकताय. I इज द इन्सिडेंट, R इज द रिफ्रॅक्शन. सो व्हॉट इज स्नेल्स लॉ, साइन I अपॉन साइन R. सो व्हॉट इज N, साइन A प्लस डेल्टा एम अपॉन 2 अपॉन साइन A/2. बघा एक आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला मिळाला. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट, याला प्रिझम फॉर्म्युला असं म्हटलं जातं. बघा जेवढं तुम्हाला समजेल असं सांगायचा प्रयत्न मी डेफिनेटली करतोय. थोडंसं मला हे इन डिटेल तुम्हाला नाही सांगता येत की हा फॉर्म्युला कसा आला काय आला, बट मी ट्राय करेन की जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं. सो आपल्याला थोडक्यात प्रिझम फॉर्म्युला मिळवण्यासाठीच्या कंडिशन्स काय काय आहेत बघा. तर मिनिमम डेविएशनची कंडिशन आहे. सो मिनिमम डेविएशन आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, प्रिझम
फॉर्म्युला मिळालेला आहे. चला अजून एक 2 फॉर्म्युले आहेत ते मी फक्त सांगतो तुम्हाला. अँगल ऑफ डेविएशनचा एक फॉर्म्युला आहे, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट n-1. दिस इज व्हॉट अँगल ऑफ डेविएशन. अगेन नेक्स्ट प्रिझममधला इम्पॉर्टंट फॉर्म्युला कुठला बघा. पहिला फॉर्म्युला कुठला, हा, नंतर हा, नंतर हा, नंतर प्रिझम फॉर्म्युला आणि नंतर अँगल ऑफ डेविएशन. दिस इज वन इम्पॉर्टंट फॉर्म्युला इन दिस अँगल ऑफ डेविएशन. नेक्स्ट अँग्युलर डिस्पर्शन बघा. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय असतं, प्रिझममधलंच आहे हे अँग्युलर डिस्पर्शन. तर आता हे अँग्युलर डिस्पर्शनसाठी मात्र रेड आणि व्हायलेट कन्सिडर केली जाते. ओके, सो डेल्टा व्ही आर असं लिहिलं जातं. सो डेल्टा व्ही आर इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एन व्ही मायनस एन आर. थोडासा तुम्हाला याचा आणि याचा अर्थ लागतोय का बघा, याचा आणि याचा. सो व्ही आरचा अर्थ कळतोय, एक व्हायलेट आणि एक रेड ह्या दोघांच्या मधलं डिस्पर्शन ज्याला अँग्युलर डिस्पर्शन म्हटलं जातं. हे दोन कुठून आले, व्हायलेट आणि रेड. हे आपली जी व्हिजिबल लाईट किंवा आपण जी सन रेजपासून येणारी लाईट आहे ती 7 कलर्समध्ये डिवाइड झाली तर आपल्याला कॉर्नर एंड कलर्स कुठले मिळाले, एक मिळाला व्हायलेट आणि दुसरा रेड. सो व्हायलेट आणि रेडमधलं हे डिस्पर्शन आहे. ते किती असणार, ए प्रिझम ए दोघांसाठी तेवढाच असेल ना, म्हणजे 7 जणांसाठी तेवढाच असेल. सो इंटू ब्रॅकेट एन व्ही मायनस एन आर. व्हॉट इज एन व्ही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट लाईट, अँड व्हॉट इज एन आर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड लाईट. मी तुम्हाला म्हटलं ना प्रत्येकाची वेवलेंथ कशी आहे, वेगवेगळे आहे. मग प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी असेल तर प्रत्येकाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो. त्या 7 कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट अजून एक कंडिशन सांगतो, मीन डेविएशनची कंडिशन सांगतो. कुठे लिहू, इथे लिहितो. मीन डेविएशन अर्थ ओळखा. मीन डेविएशन नावातच आहे बघा, मीन ॲव्हरेज म्हणतो ना, मीन डेविएशन. सो मीन डेविएशन असं लिहिलं जातो, डेल्टा व्ही आणि डेल्टा आर अपॉन 2. सिंपल, म्हणजे थोडक्यात डेल्टा व्हायलेट आणि डेल्टा रेड यांचा मीन घेतला जातो आणि याला डेल्टा येलो म्हटलं जातं. ही एक इंटरेस्टिंग टर्म आहे बघा, डेल्टा येलो. मीन डेविएशन म्हणजे काय, थोडक्यात व्हायलेट आणि रेडचा ॲव्हरेज काढलं. बट 7 कलरच्या मध्ये तुम्ही जर ॲक्च्युअल बघितला तर येलो कलर येत नाही, बट येलो कलर कन्सिडर केला जातो. सो डी व्ही प्लस डी आर अपॉन 2 म्हणजेच कोण आहे, डी येलो. सो इथं जर आपण डी येलो लिहिलं तर ए इंटू ब्रॅकेट एन येलो मायनस 1 असा फॉर्म्युला येतो. लक्षात येते का बघा, मीन डेविएशन. सो मीन डेविएशन जरी व्हायलेट आणि रेडचा मीन असला तरी मीन कलर हा येलो घेतला जातो. सो येलोचं डी व्ही आर डी वाय असं म्हटलं जातं यालाच बघा. डी वाय काय म्हटलं मी, ए इंटू ब्रॅकेट एन वाय मायनस 1 घेतलं जातं. सो दिस इज द डिस्पर्शन और डेविएशन बाय येलो लाईट अँड इट इज द मीन ऑफ रेड अँड व्हायलेट लाईट. सो एवढे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत प्रिझम रिलेटेड. आता याच्यावरून फक्त न्यूमेरिकल सोडवायला तुम्हाला ट्राय करता आला पाहिजे. बघा जेवढं मी हायलाईट करता येईल तेवढं सांगितलेलं आहे. ओके, आता पुढचा फार फक्त थोडासा लेन्स आणि मिरर्स रिलेटेड राहतोय, तो आपण बघूया. इथपर्यंत समजलं का बघा व्यवस्थित. ओके, सो आता थोडंसं लेन्स आणि मिरर्सबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया. थोडंसं जर स्टडी बघितला तर भरपूर लेन्स रिलेटेड स्टडी आहे, मिरर्स रिलेटेड स्टडी आहे. त्याचे काही फॉर्म्युले आहेत, लेन्स फॉर्म्युले किंवा मिरर फॉर्म्युले. काही कन्सेप्ट आहेत, फोकल लेंथ म्हणजे काय असते, स्पेरिकल मिरर कशी असते, रेडियस ऑफ कर्वेचर काय असतो, प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल कुठला पॉईंट असतो. ओके, असे बरेचसे पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये थोडे इमॅजिन किंवा आपण म्हणू की थोडेसे रिवाईज करावे लागतील. मी जेवढे इम्पॉर्टंट हायलाईट्स आहेत आणि काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो. ठीक आहे, जनरली बघा लेन्ससाठी आपण आता लेन्स आणि मिरर्समध्ये जर विचार केला तर आपण टाईप्स ऑफ द लेन्स म्हणू शकतो, टाईप्स ऑफ द मिरर्स पण म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स ह्या 2 महत्त्वाच्या टाईप्स आहेत आणि याच्या रिलेटेड बरेचसे फॉर्म्युले तयार होत असतात. ओके, सो लेन्समध्ये एक फॉर्म्युला येतो फोकल लेंथ. फोकल लेंथ बऱ्याच वेळेला असं येतं बघा. सो जनरली ही फोकल लेंथ रेडियसच्या हाफ कन्सिडर केली जाते. सो एफ इज इक्वल टू r/2. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिलेशन फॉर द लेन्स असं म्हटलं तरी चालेल. ओके,
आता जनरली लेन्समध्ये आणि मिररमध्ये एक कॉमन फॉर्म्युला असा आहे, कॉमन म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाचा फॉर्म्युला 1/f म्हणतो. एकदा आपण 1/v आपण प्लस 1/u म्हणूया आणि हाच फॉर्म्युला मी असाही लिहितो बघा. सो 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. सो लुक ॲट द डिफरन्स बिटवीन दिस टू फॉर्म्युलेज. ओके, सो एकामध्ये प्लस आहे थोडक्यात आणि एकामध्ये मायनस आहे. सो याच्यामध्ये एक ही कन्सेप्ट अशी की हा जो प्लसचा फॉर्म्युला तो जनरली मिररसाठी असतो आणि मायनसचा जो फॉर्म्युला तो जनरली लेन्ससाठी असतो. आता व्हॉट इज मीन बाय व्ही अँड व्हॉट इज मीन बाय यू, अगेन द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सो व्ही पण ऐकला असेल तुम्ही. व्हीला जनरली इमेज डिस्टन्स असं म्हटलं जातं आणि यूला जनरली ऑब्जेक्ट डिस्टन्स असं म्हटलं जातं. आता हे इमेज आणि ऑब्जेक्ट काय आहे तर थोडक्यात इनपुट आणि आउटपुट्स आहेत असं आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा आरशाच्या समोर उभं राहतो तेव्हा आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून वर्क होतो, बरोबर. आणि आपल्याला जे आपली रिफ्लेक्टेड इमेज त्या आरशामध्ये दिसते, मिररमध्ये दिसते, सो दॅट वर्क ॲज अ इमेज. ओके, सो वी आर द ऑब्जेक्ट अँड वॉट एव्हर आवर इमेज इज प्रेझेंट इन द मिरर, इट इज नथिंग बट द सिम्पली इमेज. ओके, मग त्या लेन्सपासून किंवा त्या मिररच्या प्रिन्सिपल पोल पॉईंटपासून जे काही डिस्टन्स असेल ते ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि मिरर इमेज डिस्टन्स असं कन्सिडर केलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय यू, यू इज नथिंग बट ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो हे एक नॉमेनक्लेचर इम्पॉर्टंट आहे. अँड व्ही इज नथिंग बट द इमेज डिस्टन्स. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स. सो हे एक काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके, त्याच्यानंतर साइन कन्व्हेन्शन जे वापरलं जातं लेन्स आणि मिररसाठी ते सुद्धा थोडंसं महत्त्वाचं आहे. साइन कन्व्हेन्शन. सो साइन कन्व्हेन्शन कसं लक्षात ठेवायचं, आपली जी बेसिक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे XY कोऑर्डिनेट सिस्टीम प्लस x मायनस x प्लस y मायनस y, तीच सिस्टीम लक्षात ठेवायची. बेसिक कोऑर्डिनेट सिस्टीम सिंपल 2 ॲक्सिस. ओके, दिस इज पॉझिटिव्ह x ॲक्सिस, दिस इज निगेटिव्ह x ॲक्सिस, दिस इज पॉझिटिव्ह y ॲक्सिस, दिस इज निगेटिव्ह y ॲक्सिस. सिंपल हीच कोऑर्डिनेट सिस्टीम लक्षात ठेवायची. जर इकडची एखादी व्हॅल्यू असेल किंवा याच्या वरची व्हॅल्यू असेल तर ती कशी असेल, पॉझिटिव्ह असेल बघा. इट मीन्स बोथ व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ मी काय सांगितलं, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे हा आणि हा एक परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे असं आपण म्हणूया किंवा पोल म्हटलं होतं मी. तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती जर इमेज ऑब्जेक्ट काय असेल आणि जर राईट साईडला असेल त्या पोलच्या किंवा त्या लेन्सच्या किंवा त्या मिररच्या तर त्यांच्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह कन्सिडर होतात. सिंपल जर इकडं असेल आणि याच्या वरती असेल तर वरती असेल तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह आणि लेफ्ट साईड असेल तरी सुद्धा निगेटिव्ह. याच्या खाली असेल आणि याच्या लेफ्टला असेल, खाली असेल तर निगेटिव्ह आणि लेफ्टला आहे म्हणून हे निगेटिव्ह. हे थोडं इथं असं पॉझिटिव्ह पाहिजे ना, इमॅजिन होत आहे. सो वरच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह, हां थोडं लिहायला कन्फ्युजन नको. वरच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि लेफ्टच्या व्हॅल्यू निगेटिव्ह, खालच्या व्हॅल्यू निगेटिव्ह, लेफ्टच्या व्हॅल्यू निगेटिव्ह. देन राईट साईडला या ॲक्सिसच्या राईट साईडला असेल तर पॉझिटिव्ह आणि या ॲक्सिसच्या बिलो असतील तर निगेटिव्ह. म्हणजे सिंपल प्लस प्लस. ओके, देन दिस इज मायनस प्लस, देन दिस इज मायनस मायनस अँड दिस इज प्लस मायनस. करेक्ट आहे का बघा, प्लस प्लस मायनस प्लस, येस मायनस मायनस प्लस मायनस. सो सिंपल जशी आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्या कोऑर्डिनेट सिस्टीम प्रमाणे तुम्ही ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकता. आता लिनियर किंवा लॅटरल मॅग्निफिकेशन हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. लिनियर किंवा त्याला मी म्हणतो लॅटरल मॅग्निफिकेशन. स्मॉल एम म्हणतो मी त्याला. ओके, लिनियर ऑर लॅटरल मॅग्निफिकेशन. आता जनरली मॅग्निफिकेशनचं मिनिंग बघा काय आहे. ओके, फॉर्म्युला मी आधी सांगून ठेवतो तुम्हाला. V/U आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे तो लेन्ससाठी आहे आणि M इज इक्वल टू मायनस V/U आहे तो मिररसाठी आहे. ओके, सो पॉझिटिव्ह फॉर्म्युला इज फॉर लेन्स अँड नेगेटिव्ह फॉर्म्युला इज फॉर मिरर. आता काय हे मॅग्निफिकेशन थोडंसं काय बघूया. थोडक्यात इफिशियन्सी आपण फाइंड आउट करतो, गेन फाइंड आउट करतो. ओके, पर्सेंटेज फाइंड आउट करतो. या फॉर्म्युलेजमध्ये आपण जी आउटपुट क्वांटिटी आहे ती वरती घेतो डिवायडेड बाय इनपुट क्वांटिटी घेतो. अगदी त्या पद्धतीनं जनरली व्ही आणि यू मध्ये यू ही आउटपुट क्वांटिटी आहे, बरोबर का. कारण यूला मी काय म्हटलं, इमेज म्हटलं, इमेज. सो वी कॅन कन्सिडर व्ही इज द इमेज
इट इज अ आउटपुट क्वांटिटी. ओके. आणि यू म्हणजे कोण आहे? ॲक्च्युअल रिअल पार्टिकल जो आहे, रिअल ऑब्जेक्ट आहे तो इनपुट आहे. म्हणजे या केसमध्ये आपण यूला आपण इनपुट म्हणू शकतो. बघा, सो सिंपल आउटपुट अपॉन इनपुट आलेला आहे. म्हणजे जसा एखादा इफिशियन्सीचा रेशो असतो, लाईक द रेशो वी कॅन फाइंड आउट द लॅटरल किंवा लिनियर मॅग्निफिकेशन. लक्षात आलं, हा सुद्धा एक रेशो बऱ्याच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला उपयोगाला पडेल की मॅग्निफिकेशन म्हणजे काय. थोडक्यात जेवढा ऑब्जेक्ट आहे त्याच्या प्रोपोर्शनेट इमेज केवढी मिळाली तुम्हाला. बरं, इमेज कशी मिळू शकते? इरेक्ट मिळू शकते, व्हर्च्युअल मिळू शकते, डिमिनिश्ड मिळू शकते. सिंपल, लक्षात येते का? बघा, हे अशा टाईपचे इमेजेस मिळू शकतात. मग त्याच्यावरनं आपला तो मॅग्निफिकेशन रेशो जो आहे किंवा लॅटरल मॅग्निफिकेशनचा जो पार्ट आहे तो डिफाईन होणार आहे की तो किती आहे. ओके. सो इट इज बेसिकली रिलेटेड विथ द इमेज अँड ऑब्जेक्ट. हे थोडंसं इमेज आणि ऑब्जेक्ट डिस्टन्सच्या बाबतीत लिहिलं. हेच इमेज हाईट टू द ऑब्जेक्ट हाईट असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे हे जे दोन डिस्टन्सेस आहेत ते कुठले आहेत? तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या राईट आणि लेफ्ट साईडची थोडक्यात डिस्टन्सेस आहेत, हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस आहेत. हीच डिस्टन्सेस आपण व्हर्टिकल डिस्टन्सेस सुद्धा म्हणू शकतो. याला इमेज हाईट सुद्धा म्हणू शकतो आणि ऑब्जेक्ट हाईट सुद्धा. हा H2/H1 असा सुद्धा फॉर्म्युला सांगितला जातो. H2/H1 where H2 is nothing but the size of the image and H1 is nothing but the size of the object. आता हे इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स अशा फॉर्ममध्ये आहेत. हाच फॉर्म्युला हाईटसाठी सुद्धा सांगितला जाऊ शकतो. सो दिस इज द फॉर्म्युला लिनियर ऑर लॅटरल मॅग्निफिकेशन. वन मोर कन्सेप्ट, फोकल पॉवर. फोकल पॉवर जी डायप्टरमध्ये मेजर केली जाते. डायप्टर त्याचं युनिट आहे फोकल पॉवर. जनरली हा जो 1/F आहे ना, यालाच फोकल पॉवर म्हटलं जातं. मग काय फॉर्म्युला येईल? सो सिम्पली फोकल पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ. वन ऑफ द इम्पॉर्टंट और अगेन व्हेरी सिंपल फॉर्म्युला. बघा, फोकल पॉवर कशी डिफाईन केली जाईल? सो फोकल पॉवर म्हणजे सिंपल फोकल लेंथचा रेसिप्रोकल. म्हणजे ती जी लेन्स वापरलेली आहे किंवा जे काही मिरर असेल त्याची फोकल पॉवर कशी काढली जाते, तर त्याच्या थोडक्यात फोकल लेंथवरून काढली जाते आणि त्याचा हा फॉर्म्युला. सो दिस इज द रिलेशन्स अमंग द लेन्सेस अँड मिरर्स. ही जी फोकल पॉवर आहे ती जनरली थिन लेन्सेससाठी कशी घेतली जाते बघा, तोही फॉर्म्युला मी लिहितो. मी आता थोडेसे सगळे फॉर्म्युले लिहितोय फक्त. थिन लेन्सेस. सो थिन लेन्सेससाठी जनरली 1/F इज इक्वल टू 1/F1 प्लस 1/F2 प्लस 1/F3 प्लस डॉट 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 अशी डिफाईन केली जाते. आणि जर दोन लेन्सेस असतील तर त्यांच्यासाठी 1/F1 प्लस 1/F2 minus d/F1 into F2. What is d? d is the distance between two lenses. So for two lenses focal power किंवा 1/F हे अशा पद्धतीने डिफाईन केलं जाऊ शकतं. So there are again two formulas related to the focal power. That is 1/F for thin lenses. Number of lenses are in contact with each other. And let us consider two lenses. These are in contact with each other. So these are some concepts related to the lenses. बघा, इथपर्यंत समजतंय का? बघूया आपण नेक्स्ट. ओके. सो मी एक हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. लेन्स मेकर्स इक्वेशन असं म्हटलं जातं याला. बघा हा फॉर्म्युला काय आहे आता. 1/F इज इक्वल टू n-1 इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. दिस इज द लेन्स मेकर इक्वेशन. ॲक्च्युली आता हे इक्वेशन कसं आलेलं आहे हा सगळा प्रूफ 11च्या ऑप्टिक्समध्ये इन डिटेल आहे. तो त्यावेळेला शिकवलेलाही असतो थेअरीच्या वेळेला. So again 1/F is nothing but the focal power, n where n is nothing but the refractive index. n is nothing but refractive index. आणि R1 आणि R2 ज्या आहेत त्या काय आहेत थोडक्यात रेडियस ऑफ कर्वेचर आहेत. म्हणजे रेडी आहेत असं म्हटलं तरी चालेल. ओके. आता जनरली हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये मग स्टडी केसेस डिफाईन केल्या जातात. एक जनरल पहिली केस आहे ती प्लेन कॉन्व्हेक्स किंवा कॉन्व्हेक्स लेन्ससाठी एक थिन सिमेट्रिक कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्यासाठी डिफाईन करूया. आणि जी दुसरी केस आहे ती केस जनरली आपण कॉन्केव लेन्ससाठी डिफाईन करूया. कॉन्केव लेन्स. तर आता कॉन्व्हेक्समध्ये काय घेतलं जातं आणि कॉन्केवमध्ये काय घेतलं जातं नीट समजून घ्या. हा फॉर्म्युला तर 1/F n-1 1/R1 मायनस 1/R2 असा आहे. जनरली R1 ला R कन्सिडर करूया आणि R2 ला मायनस R कन्सिडर करूया. रेडियस सेम असेल फक्त प्लस मायनस बघा साइन कन्व्हेन्शननुसार. ओके. अँड कन्सिडर द ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. लेट अस कन्सिडर. ओके. सो जनरली हा
ही कंडिशन आहे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी, थिन सिमेट्रिक कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर 1/f काय मिळेल बघा. सो 1/, therefore 1/f is equal to 1.5 minus 1. So it is 1/r minus 1/, हे मायनस r. सो जनरली हे मग 0.5 होईल, 1/f हे राहील इकडचं, therefore आणि हे किती होईल. सो r and it becomes 2. So 1/f is equal to 1/r होईल. सो therefore we can say that f is equal to r. सो या केसमध्ये आपल्याला जी मिळणारी फोकल लेंथ आहे ती किती मिळेल, कॅपिटल आर एवढी, म्हणजे रेडियस एवढीच फोकल लेंथ मिळेल जर ह्या कंडिशन्स पुट केल्या तर. सिमिलरली सेकंड कंडिशन कशी पुट केली जाते, जस्ट इंटरचेंज, म्हणजे आपण म्हणूया की R1 ची व्हॅल्यू ही मायनस r घेतली जाते आणि R2 ची व्हॅल्यू ही प्लस r घेतली जाते, बाकी यांची व्हॅल्यू 1.5 कन्सिडर करूया. व्हॉट इज n इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ओके ऑफ द लेन्स, ती जी लेन्स आहे त्याचा. सो काय येईल मग, therefore 1/f is equal to 1.5 minus 1. इट बिकम्स 1/, हे असं येईल थोडंसं. सो 1/f 0.5 आणि हे मग येईल अपॉन r आणि हे -2 येईल बघा. सो therefore 1/f is equal to -1/r. सो f is equal to -r. ओके, बट मॅग्निट्यूड वाईज ही व्हॅल्यू कशी असेल, प्लस असेल. सो अगेन याच्यामध्ये आपण f is equal to +r किंवा -r, मॅग्निट्यूड वाईज r एवढीच व्हॅल्यू आली ना, फक्त डायरेक्शन बदलली त्याची, लेफ्ट साईड आल्यामुळे ते मायनस आलं. ओके, सो अशा ह्या दोन केसेस मग लेन्स मेकर इक्वेशनमध्ये लक्षात ठेवू शकता आणि हा महत्त्वाचा फॉर्म्युला. सो याच्यावर सुद्धा एखादं एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकतं. सो दिस इज नथिंग बट द लेन्स मेकर्स इक्वेशन. याचा एक सेपरेट प्रूफ आहे, डायग्राम वगैरे कन्सिडर करून बेसिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि फोकल लेन्सच्या कन्सेप्टवरून हे एक्सप्रेशन फाइंड आउट केलं जातं. सिम्पल एवढंच याच्यामध्ये आहे. सो लेन्स मेकर्स इक्वेशन. चला, सो नेक्स्ट पॉईंट इज ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता मी बरंच काही बोर्डवरती ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. याचं कारण की तुम्हाला इन शॉर्ट हे सांगायचं आहे म्हणून. ठीक आहे, डिटेलमध्ये गेलो तर खूप भारी स्टडी आहे हा, मायक्रोस्कोप आणि टेलेस्कोप. अगदी पॉईंट टू पॉईंट लक्षात येतं सगळं काय आहे नक्की. बट मी तुम्हाला अजूनही शॉर्टमध्ये करून सांगतो. सगळ्यात हेडिंग पहिलं काय आहे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. सो दोन टाईपचे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे आहेत. एकाला मायक्रोस्कोप म्हणूया आणि एकाला टेलेस्कोप म्हणूया. सिम्पल, 2 टाईप्स ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, मायक्रोस्कोप, टेलेस्कोप. मायक्रोस्कोपचा अर्थ काय थोडक्यात, एखादा छोटा ऑब्जेक्ट आपल्याला मोठा करून बघायचा. सिम्पल, मायक्रोस्कोप, छोटा ऑब्जेक्ट मोठा करून बघायचा. सिम्पल. नेक्स्ट टेलेस्कोप, खूप लांबचा ऑब्जेक्ट आपल्याला थोडासा जवळ बघायचा आहे. लाईक आपण ग्रहण बघतो किंवा आपल्याला समजा मून बघायचं असेल, एनी अदर प्लॅनेट बघायचं असेल अर्थ सरफेसवरून, तर आपण टेलेस्कोपचा वापर करूया. म्हणजे थोडक्यात ही एक दुर्बीण आहे असं म्हटलं तरी चालेल. ह्या दोन अशा वेगवेगळ्या दुर्बीण आहेत. म्हणजे आपण बायनाक्युलर्स तुम्ही ऐकलं असेल तशा टाईपमध्ये. फक्त याचं काम काय की एक छोटा ऑब्जेक्ट मोठा करून बघणं, आणि याचं काम काय खूप जास्त डिस्टन्सवरती, द ऑब्जेक्ट इज सो फार अवे फ्रॉम अस and we have to watch or we have to analyze that particle, that object. We are using the telescope. अर्थ सिंपल लक्षात आला. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, एक मायक्रोस्कोप आणि एक टेलेस्कोप. थोडंसं याच्याकडे येऊया. मायक्रोस्कोपमध्ये पुन्हा 2 टाईप्स, टेलेस्कोपमध्ये फक्त 1 टाईप. सो मायक्रोस्कोपमध्ये 2 कुठले टाईप, एक सिंपल मायक्रोस्कोप आणि एक कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकच लेन्स आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 2 लेन्सेस आहेत. एका लेन्सला ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हटलं जातं O, आणि एका लेन्सला आयपीस म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयपीस, ही छोटी ही मोठी. सिंपल. आता ही डायग्राम बघा, मी एक अल्फा अँगल दाखवला आणि इथे एक AB अशी एक ऑब्जेक्ट दाखवलेला आहे. तर याचा अर्थ काय बघा, समजा मी एखादा ऑब्जेक्ट जर असा माझ्या डोळ्यासमोर पकडला तर तो फार तर मी 25 सेंटीमीटरवरती क्लिअर बघू शकतो. बट जर तो 25 पेक्षा अजून जवळ आला तर मला थोडासा तो ब्लर दिसायला लागेल. तर ते एक स्टँडर्ड डिस्टन्स आहे आणि त्या डिस्टन्सला DDV असं म्हटलं जातं. ओके, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. बघा, हे जे डिस्टन्स आहे ना ह्याला DDV म्हटलं जातं आणि ह्याची व्हॅल्यू 25 सेंटीमीटर असते. सो डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, DDV म्हणजे 25 सेंटीमीटर. सो हे फिक्स आहे. मग मला सांगा,
मी आता इथं ऑब्जेक्ट समजा कन्सिडर केलेला आहे, तर हा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यांपासून किती आहे, हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे 25 सेंटीमीटर आहे, मला ऑब्जेक्ट क्लिअर दिसतोय. तर इथून जो अँगल दिसतोय ना ह्या ऑब्जेक्टला तो म्हणजे अल्फा आहे, आणि हा सुद्धा फिक्स असेल ना ऑब्विसली, हा सुद्धा अल्फा फिक्स असेल, ह्याला आपण इनपुट अँगल म्हणूया सिंपल, जो फिक्स आहे 25 सेंटीमीटर फिक्स अल्फा. आता आपण लेन्स पुट केली, काय केलं आपण लेन्स पुट केली कुठं, ह्या ऑब्जेक्टच्या इकडं. म्हणजे मी इथं जर मध्ये लेन्स पुट केली तर मला आता ऑब्जेक्ट मोठा दिसणार, का तर मी लेन्स वापरतो ना, चष्मा वापरला की ऑब्जेक्ट मोठा दिसतो. मग आपण चष्मा कुठं वापरतो, आपल्या डोळ्यांच्या ना ऑब्जेक्टच्या मध्ये असतो ना ती लेन्स, तसं मग ही लेन्स आपण इथं वापरली त्या ऑब्जेक्टच्या आपल्या डोळ्यांच्या मध्ये, तर आपल्याला ऑब्जेक्ट मोठा दिसला. मग हा बीटा बदलला बघा, बीटा म्हणजे वेगळा अँगल तयार झाला, इथं बीटा झाला का, मग हा बीटा कोणा थोडक्यात इमेजमुळे अँगल तयार झाला ना. सो सिंपल अल्फा आणि बीटाचा रेशो घ्यायचा, फक्त कसा घ्यायचा, बीटा अपॉन अल्फा. थोडक्यात आउटपुट आपण इनपुट ना, इनपुट म्हणून मी अल्फाला इनपुट म्हटलं ना, आणि बीटाला आउटपुट म्हणतोय. सो सिंपल बीटा अपॉन अल्फा घ्या. सो हा जो रेशो मिळतो याला मॅग्निफाईंग पॉवर असं म्हटलं जातं. कळतं रेशो कसा घेतला, बीटा अपॉन अल्फाच का घेतलं, जनरली अल्फा हा स्टँडर्ड अँगल आहे, इनपुट अँगल आहे, आणि बीटा अँगल हा नंतर आलेला आहे. नंतर म्हणजे कधी, लेन्स आल्यानंतर. कुठली लेन्स, सिंपल लेन्स आल्यानंतर, म्हणजे एक फक्त ऑब्जेक्टिव्ह लेन्स फक्त तिथं आलेली आहे, त्याच्यानंतर तो बीटा आला. सो बीटा अपॉन अल्फा. सो सिंपलमध्ये ह्या दोन डायग्राम लक्षात ठेवायच्या, ही कंडिशन आणि हा यमचा फॉर्म्युला. ॲज वेल ॲज मॅग्निफाईंग पॉवर ही डी अपॉन यू असते. आता हे सॉल्व केल्यानंतर येतं डी म्हणजे ते डिस्टिंक्ट विजन आणि यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. सिमिलरली त्याच्यामध्ये मिनिमम काढलं जातं डी अपॉन यू किंवा डी अपॉन एफ म्हटलं जातं. डी अपॉन यू म्हणजे काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स, डी अपॉन एफ म्हणजे काय, फोकल लेंथ. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथ सेम असतात मिनिमममध्ये. मॅक्सिमममध्ये हाच फॉर्म्युला येतो 1 + डी अपॉन यू. सो हे फॉर्म्युले तुम्हाला सिंपल मायक्रोस्कोपसाठी लक्षात ठेवायचे आहेत, आणि ही कन्सेप्ट झाली सिंपल मायक्रोस्कोप. लक्षात आली का बघा, म्हणून मी इन शॉर्ट म्हटलं सांगणार. इन डिटेलसुद्धा खूप समजण्यासारखी आहे, बट इन शॉर्टसुद्धा मी बऱ्यापैकी सोपी करून सांगितली तुम्हाला काय आहे ह्या दोन कंडिशन. नीट जर ऐकून घेतलं असेल तुम्हाला तर ते कळलं असेल. आता कंपाऊंड, मी आता रेज वगैरे काय काढलेलं नाही आहेत, तर कंपाऊंडमध्ये काय ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस अशा दोन लेन्स असतात. आता मेन आपला ऑब्जेक्ट कुठं इथं आहे असं म्हणूया, तर या ऑब्जेक्ट या लेन्समुळं इथं दिसेल, आणि हा ऑब्जेक्ट या लेन्समुळं इथं दिसेल. काय म्हटलं, हा मेन ऑब्जेक्ट आहे, या लेन्समुळं तो इथं दिसला, आणि हा ऑब्जेक्ट या लेन्समुळं इथं दिसला, म्हणजे ऑब्जेक्ट मॅग्निफाय झाला. बरोबर. सो हा झाला कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिंपल, छोटा ऑब्जेक्ट मोठा करून बघितला, छोटा ऑब्जेक्ट मोठा करून बघितला, कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचा अर्थ कळतोय का. सो याच्यामधला फॉर्म्युला अगेन हा फॉर्म्युला ME D upon UV. व्हॉट इज ME? E फॉर आयपीस, आयपीसची मॅग्निफाईंग पॉवर डी अपॉन UV. ओके. आणि टोटल मॅग्निफाईंग पॉवर किती, ह्या दोघांच्या मॅग्निफाईंग पॉवरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे सिंपल MOME. व्हॉट इज MO? ऑब्जेक्टिव्हची मॅग्निफाईंग पॉवर. व्हॉट इज ME? आयपीची मॅग्निफाईंग पॉवर. टोटल लेंथ कंपाऊंड मायक्रोस्कोपची किती, साहजिकच ह्या दोन लेन्समधलं डिस्टन्स. मग दोन लेन्समध्ये डिस्टन्स किती आहे, VO आणि UV. व्हॉट इज मीन बाय VO? O फॉर ऑब्जेक्ट, UE सॉरी ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आणि UE फॉर आयपीस लेन्स. ही लेन्स आणि ही लेन्स, ही मायनस दाखवली, बट इथं लेंथमध्ये आपल्याला ॲडिशनमध्ये प्लसच घ्यावे लागेल ना. हे मायनस साईन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स प्रमाणे आहे, बट लेंथ कन्सिडर करताना दिस प्लस दिसच म्हटलं पाहिजे ना, म्हणजे तेव्हा ॲडिशन घ्यावे लागेल. सो दिस इज द लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा लक्षात आलं का. सो जेवढा पार्ट मी लेफ्ट साईडला सांगितलेला आहे तो सगळा पार्ट कुठला आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आहे. ओके. चला आता थोडंसं टेलिस्कोप बद्दल बोलूया. ह्या दोन टाईप्समध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समजलं का. थोडीशी थेरी अजून याची जर क्लिअर झाली तुम्हाला तर आणखी हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपं पडेल. नेक्स्ट, टेलिस्कोपमध्ये जनरली काय की खूप लांबून आपल्याला तो ऑब्जेक्ट बघायचा आहे असं आपण म्हणूया. म्हणजे तो लांबचा जो ऑब्जेक्ट आहे तो इथं आपल्याला दिसला असं आपण इमॅजिन करूया. ओके. इकडून आपण जस्ट जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन लेन्सेस आहेत, एक आहे ऑब्जेक्टिव्ह आणि एक आहे आयपीस. ओके. आता जसे आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपसाठी फॉर्म्युले लिहिले तसेच टेलिस्कोपसाठी पण लिहायचे बघा. सो पुन्हा टेलिस्कोपमध्ये मॅग्निफाईंग पॉवर M इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा. हे जनरली ना हे कसं लिहिलं जातं बघा, बीटा अपॉन अल्फा आहे ना ते जनरली टॅनचा फॉर्म्युला वापरून लिहिलं जातं, फार काही वेगळं नाही येते. ओके. सो मॅग्निफाईंग पॉवर, सो बीटा अपॉन अल्फा, जे आपण लिनियर मॅग्निफिकेशन मागाशी मी सांगितलं सेम त्या टाईपमध्येच हा फॉर्म्युला तयार झालेला. सो बीटा अपॉन अल्फा, त्यामुळे काय आणि समजायला पण सोपं आहे, बीटा आउटपुट अल्फा इनपुट, सो बीटा अपॉन अल्फा. सो दिस इज द मॅग्निफाईंग पॉवर. सेम हाच फॉर्म्युला FO अपॉन FE असा सुद्धा येतो. व्हॉट इज मीन बाय अगेन FO? FO म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ, आणि FE म्हणजे काय,
आयपीसची फोकल लेंथ. ओके, सो त्या दोघांचा रेशो घेतला की सुद्धा आपल्याला काय मिळतं, एम मिळतं. ॲज वेल एज लेंथ कशी सांगायची, एफ ओ प्लस एफ ई. एफ ओ म्हणजे कोण, हा ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ, आणि एफ ई म्हणजे कोण, आयपीसची फोकल लेंथ. सो सिम्पल, टेलिस्कोप ची लेंथ जी आहे टोटल दोन लेन्सेसमधलं जे डिस्टन्स आहे ते जनरली अशा फॉर्मनं सांगितलं जातं. सो दिस इज द पॉईंट ऑफ द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. मग ह्यातले काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट आपण बघा इंटरफरन्स डिफ्रॅक्शनमध्ये कुठेतरी हे वापरतो, आठवतं आहे का, फ्रेझनेल्स, फ्रोनोफर त्या ठिकाणी. बट त्याचं जे बेसिक आहे किंवा सुरुवात जी आहे ती 11thमध्येच आहे. 11thमध्येच तुम्हाला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिम्पल मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप याचा स्टडी घेतला जातो. मायक्रोस्कोपचा सिम्पल अर्थ काय की एक छोटीशी ऑब्जेक्ट, मोठी इमेज बघायची असेल तर, आणि टेलिस्कोपचा अर्थ काय होतो, जर एखादा दूरवरचा ऑब्जेक्ट, एखादा फार डिस्टन्सवरचा ऑब्जेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर आपण टेलिस्कोपचा वापर करतो. सो असे हे दोन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स याच्यामध्ये आहेत. बघा समजलं का थोडाफार स्टडी मी कशा पद्धतीने इथं डिफाईन केलेला आहे. सो जेवढं हायलाईट करता येईल तेवढं मी डेफिनेटली हायलाईट करतोय. जेवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला सांगता येतील तेवढे डेफिनेटली फॉर्म्युले मी याच्यामध्ये डिफाईन करतोय. आता मग याच्या रिलेटेड काही न्यूमरिकल वाईज कंडिशन जर आल्या तर त्या थोड्याशा तुम्हाला सॉल्व करता आल्या पाहिजेत. सो याच्यामधला मॅग्निफाईंग पॉवर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट, दोन्हीमधला सुद्धा. मॅग्निफाईंग पॉवर, दिस कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट इन बोथ केसेस, इन मायक्रोस्कोप, इन टेलिस्कोप. आय होप तुम्हाला हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स कसे दोन डिवाइड झाले आणि दोन्हीचं इन शॉर्ट काय जेवढं सांगणं गरजेचं आहे तेवढं मी सांगितलेलं आहे तुम्हाला लक्षात. तुम्ही थोडंसं अजून थेरॉटिकल जर वाचलं, थोडंसं टेक्स्टबुक किंवा नोट्स वाचा, नोट्समध्ये वाचल्यानंतर अजून थोडंसं तुम्हाला इन डिटेल याचा अर्थ समजू शकतो. काही ॲनिमेशनसुद्धा आहेत याच्या रिलेटेड, ती जरी बघितली तरी बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते की नक्की काय आहे. सो जेवढं सोपं करून सांगायचं तेवढं मी इथं नक्कीच सांगितलेलं आहे. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द स्टडी अबाउट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, दॅट इज कंपाऊंड अँड टेलिस्कोप. सिम्पल. सो बऱ्यापैकी हा टॉपिकमधला पार्ट जो आहे तो मी कवर करायचा ट्राय केलेला आहे. थोडासा फास्ट होऊ शकतो, कदाचित झाला पण असेल, बट आपल्याकडे वेळ पण तितकाच आहे, त्यानुसार आपल्याला हे सगळं कवर करायचं आहे. त्या अनुषंगानं मी हे कंप्लीट करायचा प्रयत्न केला. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला याच्यावरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊन. ते क्वेश्चन्स मोस्ट ऑफ टाईप वाईजच मी सिलेक्ट करेन. प्रिव्हियस एक्झामला विचारलेले सुद्धा काही क्वेश्चन्स मी हवं तर घेईन. सो त्याचं डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरला करूया. तोपर्यंत हा मग व्यवस्थित बघा. काही शंका असेल तर मग डेफिनेटली विचारा, मी तुम्हाला ते सांगायचा नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.